मुंबई ठाण्यात महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला। मुंबईत शिवसेना 90 जागा तर भाजप 137 जागा लढणार। ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ भाजप 40 जागा लढवणार। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजीबाबत बैठक। नाराज इच्छुकांनी नवाब मलिकांपुढे तक्रार मांडली। राष्ट्रवादी मुंबईमध्ये 65 जागांवर निवडणूक लढणार। सुनील तटकरेंच्या बैठकीत निर्णय। पुण्याचं महायुतीचं अजूनही भिजत घोंगडा। भाजपच्या फॉर्म्युलात शिवसेनेला केवळ 16 जागा, भाजप 140 जागांवर। आज मुंबईमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी अजित पवारांची भेट घेतली। मुलगा इच्छुक असलेल्या प्रभागात भाजपनं 4ही उमेदवार जाहीर केल्यानं कोंडी। मुलगा राष्ट्रवादीतून लढणार का, चर्चांना जोर। अमरावतीत शिवसेना भाजपचा जागा वाटपाचा तोडगा अजूनही नाही। शिवसेना स्वबळावर लढणार। भाजपनं केवळ 17 ते 19 जागा दिल्यानं शिवसेना नाराज। नागपुरात महायुतीचं ठरलं। भाजप 143 जागा लढणार। शिवसेनेची 8 जागांवर बोळवड। 8 पैकी 6 ठिकाणी भाजपचेच उमेदवार शिवसेना चिन्हावर लढणार। कोल्हापुरात संभाव्य नावं समोर येताच भाजपच्या धनश्री तोडकरांकडून आत्मदहनाचा इशारा। भाजपकडून आर्थिक परिस्थिती नाही असं कारण सांगत तिकीट नाकारल्याचा दावा। आज पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला। महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस। अखेरचा दिवस आला तरी युती आघाड्यांचा काही ठिकाणी घोळ कायम। अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावाधाव। मुंबईत भांडूप रेल्वे स्थानकाजवळ बेस्टच्या बसची उभ्या प्रवाशांना धडक। 4घांचा जागीच मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी। मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। सीसीटीव्ही फुटेज समोर। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचं निधन। वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अनेक दिवसांपासून आजारी होत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।